गांजाचा पाटील ऐकला, आता क्रांतीसिंह नाना पाटील ऐकायचे आपल्याला. ताडवासा मगाशी सांगितलं मी, पवड ऐकायला लागलं की असं रक्त शोषण उठलं पाहिजे मराठ्यांचं, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाचं. ते माईक लावा पलीकडचं. ही कथा नव्हे शंडाची, गाव गुंडाची, लुच्च्या पुढाऱ्याची, भंग्याची, सत्य कथा नाना पाटलाची, नाना पाटलाची जिरहाजी, नाना पाटलाची जिरहाजी, नाना पाटलांची जिरहाजी. हा नेता कुठे जन्मला? सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला, येडे मचिंद्रगाव कृष्णा तीराला. पाटील कोळी पुत्र जन्मला, पुत्र जन्मला जिरहाजी, पुत्र जन्मला जिरहाजी, पुत्र जन्मला जिरहाजी. एरवी पाटलाच्या घरात एखादं पोरगा जन्माला आलं की गावाला वाटलं आता पहिलं, आता नाही, आता काय तसं नाही. लोकांना वाटतं हे उगाच जन्माला आलं का? इतर लोकांना उगाच मोगुरीच्या भाषेत बोलायचे, गुरमीत बोलायचं, गाडीवर चालता चालता कट मारायचा, शिवेगाळ केल्याशिवाय सहज बोललंच नसायचं त्यावेळेच. म्हणून पण हे पाटील कसं होतं, वैऱ्यांच्या छताडावर थाया थाया नातासाठी जन्माला आलं होतं क्रांतीसिंह नाना पाटील. पाटील कोणी पुत्र जन्माला, पुत्र जन्माला जिरहाजी, पुत्र जन्माला जिरहाजी, पुत्र जन्माला जिरहाजी. कुस्तीचा नाद वीराला, कुस्तीचा नाद वीराला, रणंगणी नाना चालला जिरहाजी, नाना चालला जिरहाजी, नाना चालला जिरहाजी, नाना चालला जिरहाजी. आणि मग देशात गुलामीचं वातावरण होतं, संपूर्ण देशभर मोगलांचा अंमल पसरलेला होता, इंग्रजांचा, सगळीकडे गुलामगिरी होती. अशातच या साताऱ्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं होतं, इंग्रजांच्या विरोधात होतं. मग महात्मा गांधीजीने चले जावचे आंदोलन छेडलं होतं 1942 सालाला, आणि 1942 चले जावचं आंदोलन गांधीजीने सांगितलं होतं इंग्रजांना चले जाओ, आणि क्रांतीसिंह नाना पाटलांनी त्या आंदोलनात उडी घेतली. 1942 साला, 1942 साला उठाव बघा झाला, देशमुक्तीला बडबडून तरुण जागा झाला, जागा झाला, अतिथी रंगावीर चालला जिरहाजी, जी वीर चालला जिरहाजी, वीर झाला जिरहाजी. क्रांतीसिंह नाना पाटील, आणि क्रांतीसिंह नाना पाटलांनी सुद्धा इंग्रजांना ठणकावून सांगितलं, गोऱ्या माकडांनो, आमच्या देशातून चालते, आमच्या देशाचं प्रशासन चालवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. इंग्रजांना फळताभूळ थोडी झाली होती, कारण इंग्रजांना इतर राज्यात आणि महाराष्ट्रामध्ये खूप वातावरण कडक झालं होतं. म्हणून आणि आपल्यातले काही फुतूर लोक सांगाय गेले इंग्रजांना, या क्रांतीसिंह नाना पाटलाला आवरा, एकदा जर का या सह्याद्रीच्या कार्याकबरातला परम जागा झाला मराठा, तर तुम्हाला फळताभूळ थोडी होईल. म्हणून इंग्रजांनी फंद फितुरी करणारी लोक आपल्या जवळ करायला लागलेले आहेत. मग 1942 साला उठाव बघा झाला, देशमुक्तीला बडबडून तरुण जागा झाला, तरुण जागा झाला, तरुण जागा झाला, अतिथी रंगावीर चालला जिरहाजी, वीर चालला जिरहाजी, वीर चालला जिरहाजी. क्रांतीचं पेटलं कुंड उभारून दंड ठोकून दंड, प्रखर ज्वालामुखी झाला तयार, प्रखर ज्वालामुखी झाला तयार, प्रखर ज्वालामुखी झाला तयार. क्रांतीचं पेटलं, क्रांतीचं पेटलं कुंड उभारून बंड ठोकून दंड, प्रखर ज्वालामुखी झाला तयार, प्रखर ज्वालामुखी झाला तयार, प्रखर ज्वालामुखी झाला तयार. स्थापन केलं पत्री सरकार जी, स्थापन केलं पत्री सरकार जिरहाजी, स्थापन केलं पत्री सरकार जिरहाजी. आणि मग इंग्रजांना धमकीच दिली थोडक्यात नाना पाटलांनी, आमच्या देशातून चालते हो म्हणून. का पती सरकार स्थापन केलं, वेगळी न्याय व्यवस्था, वेगळी प्रशासन व्यवस्था, आमच्या देशाचं प्रशासन आम्ही चालू, आणि
प्रति सरकार होतं, पत्री सरकार नव्हतं. अपभ्रशाने पत्री सरकार झालं होतं. पण पत्रे बी ठोकत होतं इंग्रजांना क्रांतिसिंह नाना पाटील. आपल्यातले काही फिजुरी करणाऱ्यांना सुद्धा पत्रे हाणत होतं. आपल्या तिथं बसलेले अजून सुद्धा माहित आहे पत्र्या घोड्याच्या पायाला बैलाच्या पायाला कशा मारते. कशा क्रांतिसिंह नाना पाटील जिथे माणसाच्या पायाला खालनं पत्रे आणत होते. म्हणून त्यांना म्हाताऱ्या माणसांना प्रति सरकार म्हणायचं नव्हतं, पत्री सरकार म्हणायचे. स्थापन केलं प्रति सरकार जी केलं प्रति सरकार जी राजी, स्थापन केलं प्रति सरकार जी. आणि मग सरकार स्थापन करून काय झालं, नानाने उभारिले बंड, नानाने उभारिले बंड सांगत गेले शंड, नानाने उभारिले बंड सांगत गेले शंड. हुडकून अशा शंडाला, हुडकून गाव गुंडाला, हुडकून चोर भामट्याला, हुडकून गोऱ्या साहेबाला, पत्र ठोकले त्यांच्या पायाला, त्यांच्या पायाला जिरहाजी जी, त्यांच्या पायाला जिरहाजी, त्यांच्या पायाला जिरहाजी जी. आणि मग नाना पाटलाचं हे काम बघून इंग्रज सरकारने त्यांना पकड वॉरंट लावलेलं आहे. पकड वॉरंट नाना पाटलाला, पकड वॉरंट नाना पाटलाला. पोलीस फिरे धरण्याला, गावोगावी शोध चालला. एक बातमी लागली साहेबाला. काय बातमी लागली, नाना पाटील खेड्यात आलेला दाढी करण्याला, न्हाव्या घरी गेला वट्याव बसलेला साबणदारीला. येशीची दुकानं आता आली न्हाव्याची. पहिलं न्हावी आमच्या इकडे जर घरी यायचं पोतं हात राहायचं आणि आपली आपण दाढी करायची, पुढं आरसा आपण हातात धरायचा, असंच होतं. आता आमच्या जमान्यात येशीची दुकानं आली. आमच्या लहानपणी सुद्धा न्हावी यायचं, बाहेर गावावरून घरी यायचं. तसं क्रांतिसिंह नाना पाटील दाढी करण्यासाठी न्हाव्याच्या घरी गेलेले आणि ही बातमी साहेबाला लागली, गोरे साहेबाला. काय, नाना पाटील खेड्यात आलेला दाढी करण्याला, न्हाव्या घरी गेला वट्याव बसलेला साबणदारीला, हातामध्ये आरसा धरलेला, आरशात पोलीस दिसला. आता आरसा धरला, पाठीमागनं येणारा तो इंग्रज अधिकारी क्रांतिसिंह नाना पाटलाला पाहिलं. पण नाना पाटलाला इंग्रजांनी बघितलं नव्हतं नाना पाटील काळा आहे का गोरा आहे. म्हणून नाना पाटलांनी डोकं चालवलं. नाना बघा विलंबर कसला, दाढीचा साबण पुसला, न्हाव्याच्या धरलं मानेला, साबण लावला दाढीला, लावला दाढीला जिरहाजी जी, लावला दाढीला जिरहाजी, लावला दाढीला जिरहाजी जी. पण पाठीमागण्या त्या इंग्रज अधिकाऱ्याने विचार केला, ज्याच्या दाढीला साबण तो न्हावी, ज्याच्या हातात वस्ताला तो नाना पाटील. बरोबर आहे का, झोपले. ज्याच्या हातात वस्ताला तो न्हावी, ज्याच्या दाढीला साबण तो नाना पाटील. नाना पाटील दाढी करायला होता. म्हणून ज्याच्या हातात वस्ताला तो न्हावी आणि ज्याच्या दाढीला साबण तो नाना पाटील. आणि न्हाव्याला नाना पाटील समजून इंग्रजाने अटक केलेले आहे. पकडलं नाना पाटलाला, पकडलं नाना पाटलाला, बेड्या हाताला नेलं ठाण्याला, कैद बघा केला. पण इकडे खऱ्या नाना पाटलांनी काय केलेलं आहे, न्हाव्याचं गबाळ उचललं, एका धोपटीत टाकलं, प्रणाम केला भवानीला, केला भवानीला प्रणाम, शिवाजी राजाला धोपटीत लावली बगलला. नाना पाटील निघून गेला, निघून गेला जिरहाजी, निघून गेला जिरहाजी, निघून गेला जिरहाजी. खरे नाना पाटील इकडे निघून गेलेले. पण त्या पोलीस ठाण्याला आणलेल्या त्या न्हाव्याला तो इंग्रज अधिकारी विचारतोय, साहेबाचा आनंद गगनात मावना. ज्या नाना पाटलाने आपल्याला सोडूकी पळू करून सोडलं होतं, त्या नाना पाटलाला आपण असं चुटकी सरशी पकडून आणलंय पोलीस ठाण्यात. इकडे लक्ष द्या. झालं आता 1-2 मिनिट राहिले. साहेबाचा आनंद गगनात मावना. त्या नाना पाटलाला आपण चुटकी सरशी आणलंय पोलीस ठाण्याला धरून. म्हणून आता त्या पोलीस ठाण्याला आणलेल्या त्या ग्रस्ताला म्हणजे न्हाव्याला इंग्लिश
येत नव्हती म्हणायला, वाचायला, बोलायला. त्या काळात आपल्याला अजून येत नाही, त्याला का व्हायची नाही येत. मग त्या इंग्रजांनी विचारलं, पाटील आणि विबेले का गेस्टस? नाव्याला काही कळलं नाही, आपल्याला इथं का आणलंय ते. तो इंग्रज अधिकारी परत विचारतोय थोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये, मराठीमध्ये, पाटील बंड उभाच आहे काय? पकडलं का नाही आम्ही तुम्हाला? नाव्याला थोडं कळलं, आपण पाटील नाही, आपण बंड केलेलं नाहीत. परत तो इंग्रज अधिकारी विचारतोय, काय मग नाना पाटील बंड उभारताय काय? पकडलं का नाही आम्ही तुम्हाला? आणि नाना पाटील हे शब्द न्हाव्याच्या कानावर पडताच न्हावी तार दिशी उठून उभं राहिलं आणि साहेबाकडे बघून हसत म्हणत आहे, साहेब तुम्ही चुकला. साहेब तुम्ही चुकला, हा जाम हाती लागला, हा जाम हाती लागला, तुझा बाप निघून गेला, निघून स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार क्रांतीवीर, झाले तयार क्रांतीवीर, झाले तयार. जय हिंद जय भारत करती जय जयकार, जय जय नदी, जय जय नदी. या इंग्रज सरकारचं असंच असायचं. आपले क्रांतिकारक त्यावेळेस त्यांना कधीच एका जागेला घावले नाहीत, पण आपल्यातल्या काही फितुरांमुळं हे घावायचे आणि काही आपलं नुकसानही व्हायचं, पण त्यांना कधी क्रांतिकारक सहजासहजी घावले नाहीत. नेहमी ससं बसायला कुत्रा हगाटायला गाठ पडायची. आमच्या तुषार महाराजांमुळे इथे बोलवलं, कार्यक्रम करण्याची थोड्या वेळ संधी दिली वारकरी सेवेसाठी, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार आहे आणि मी थांबतो इथे. ओके, बघा बोलायचं असलं बोला. काय हा किंवा पप्पू अग्रवाल स्वयंपाक होतोय, 15-20 मिनिटं अजून वाढवा म्हणतात. घ्यायचं का? आहे का मूड तुमचं ऐकायचं? पप्पू अग्रवाल यांच्याकडून ढोलकी पट्टूनला 50 आणि पवाडा सम्राटांना 50 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. शिवशाही नाव सांगा. हा, 100 रुपयांच्या धन्यवाद.